हॅलो शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला एका शेतकऱ्याने बोलवलं होतं. त्यांचं सोलार ॲटोमॅटिक बंद पडत होतं. चालू केल्याच्या नंतर थोड्या वेळानं ॲटोमॅटिक ते सोलार बंद पडत होतं. तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते आपण पाहूयात आणि सॉल्व करून देऊ. आता ही कंट्रोल शक्ती सोलार पंपच आहे. आता यामध्ये हे तुम्हाला स्क्रीनवर खालच्या साईडला दिसत असेल पहा, टायमर सेट झालेला आहे. टायमरची ऑप्शन येत आहे. तर अगोदर आपण चालू करून पाहू. सोलर चालू केलेलं आहे, ती किती वेळानं बंद पडते ते पाहूयात आपण. आर्थिंगचं जरा हे राहते का खाली पाहिजे पण ते काय तसं काय नसते. कोणतं हे आर्थिंगचं ते एक दोघं मध्ये बुजलेलं पाहिजे मधात खाली खाली बुजलेलं आहे ना, ते वरून पाणी टाकायसाठी असते. वरच्या लगेच एका मिनिटाला बंद व्हायली. झाली बघा पण लावले वरच्या स्पीकर. हे पहा ऑटोमॅटिक बंद झालेली आहे. तर आता हा प्रॉब्लेम कशामुळे येतो तर ते आपण पाहून घेऊया. तुम्हाला स्क्रीनमध्ये पण दिसला असेल, खालच्या कोपऱ्यामध्ये टायमर सी असं ऑप्शन दाखवत आहे. काय पण प्रॉब्लेम जरी असला शक्ती कंपनीच्या सोलरमध्ये, तर तो प्रॉब्लेम त्या खाली कोपऱ्यामध्ये दाखवत असते. आर्थिंग बराबर दिलेली नव्हती, ती आपण बराबर करून दिलेली आहे. प्रॉब्लेम काय होता ते पाहूत आपण. तर 4 नंबरचं बटन दाबून खाली 2 नंबरच्या कंट्रोलमध्ये येऊन पुन्हा 2 नंबरचं ऑप्शन कंट्रोलमध्ये आल्याच्या नंतर इथे ॲटो मॅन्युअल असे ऑप्शन आहेत आणि एकदम खाली टायमरचं ऑप्शन आहे, टायमर कंट्रोल. तर ते आपल्याला काढून 2 नंबरचं ऑप्शन मॅन्युअलला क्लिक करायचं आहे. आता ते आपण सेटिंग करून घेतलेली आहे मॅन्युअल, आणि इथं स्क्रीनवर पण दाखवत आहे खाली मॅन्युअल आलेलं आहे. मोटर चालू केली तर आता आपण पाहू बंद पडते की नाही ॲटोमॅटिक. तर आता ही मोटर बंद पडत नाही आहे. बराच वेळ झाला तर ॲटोमॅटिक बंद पडत नाही. प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे.